नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दह्याच्या रिकाम्या झालेल्या एका डब्यापासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे। तुमच्याकडे जर असे दह्याचे डबे असतील तर तुम्ही सुद्धा ते फेकून न देता त्याचा असा वापर नक्की करून बघा। आता याचा स्टिकर आपण काढून घेऊया। अशा पद्धतीने कैचीने आपण हा स्टिकर काढून घेतलेला आहे। आता याला आपल्याला डेकोरेट करायचं आहे। त्यासाठी याला अगोदर आपण कलर करून घेणार आहोत। कलर करण्यासाठी इथे मी रेड ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे। ब्रशच्या साहाय्याने या डब्याला आपण बाहेरच्या बाजूने कलर करून घेऊया। या पद्धतीने हा कलर मी करून घेतलेला आहे। कलर करून झाल्यानंतर याचा कलर आपल्याला त्या सुकवून द्यायचा आहे। सुकल्यानंतर याच्यावरती आपल्याला डिझाईन करायची आहे। त्यासाठी इथे मी ग्रीन कलर घेतलेला आहे। ग्रीन कलरने आपण या पद्धतीने याच्यावरती पानांची डिझाईन करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने याच्यावरती मी पानांची डिझाईन करून घेत आहे। तुम्हाला याच्यावरती दुसरी कुठली डिझाईन करायची असेल तरी तुम्ही करू शकता। आता आपण येलो कलर घेऊन याच्यावरती थोडीशी फुलांची अशी डिझाईन करून घेणार आहोत। अशा पद्धतीची फुलांची डिझाईन याच्यावरती मी करत आहे। तुम्हाला जे कलर्स वापरायचे असतील ते कलर्स तुम्ही वापरू शकता। अगदी साधी सिंपल अशी डब्यावरती आपण डिझाईन करून घेतलेली आहे। आता आपल्याला इथे व्हाईट कलर घ्यायचा आहे आणि टूथब्रश घ्यायचा आहे। इथे मी जुना टूथब्रश घेतलेला आहे। ब्रशने आपण या डब्यावरती या पद्धतीने शिंतोडे टाकल्यासारखा कलर टाकून घ्यायचा आहे। या पद्धतीचे डॉट डॉट सारखे याच्यावरती डिझाईन तयार झालेली आहे। आता अशा पद्धतीने याच्यावरती सुंदर अशी साधी सिंपल अशी डिझाईन आपण करून घेतलेली आहे। आता याचा उपयोग कशा पद्धतीने करायचा आहे ते सुद्धा बघूया। याचा उपयोग मी झाड ठेवण्यासाठी करणार आहे। येथे हा स्पायडर प्लांटचा कोकोडामा मी बनवलेला आहे। तो आपण या डब्यामध्ये ठेवायचा आहे। तुम्हाला जर असा कोकोडामा बनवायचा असेल तर त्याचा व्हिडिओ सुद्धा मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये हा कोकोडामा ठेवलेला आहे। तुम्हाला याच्यामध्ये झाड लावायचं असेल तर तुम्ही माती घालून किंवा पाणी घालून झाडही लावू शकता। अशा पद्धतीने याच्यामध्ये हे ठेवल्यानंतर आता तुम्ही बघू शकता हे किती सुंदर दिसत आहे। त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा असे रिकामे दह्याचे डबे असतील तर ते फेकून न देता त्याचा असा वापर नक्की करून बघा।